कडे अगदी काही मिनिटात आपल्या समोर असतील प्रचंड उत्सुकता महाराष्ट्राच्या आकड्याबद्दलची। आता मगाशी इथे आपलं सगळं महिलांचं पॅनल आहे, त्यामुळे महिला सुरक्षा मणिपूरचा मुद्दा निघाला आणि त्यामुळे अर्थातच ईशान्य भारताची निवडणूक मणिपूरमध्ये काय होते, जागा जरी कमी असली तरी कधी कधी पडसाद उमटलेले पाहायला मिळतात त्या सगळ्या भागामध्ये। त्यामुळे ईशान्य भारतात नेमकं काय होणार त्याची आकडेवारी काय सांगते एक्झिट पोल आपण आसामचा पाहतोय। एकूण 14 जागा, 14 पैकी 10 ते 12 जागा एनडीएला मिळण्याचा अंदाज आहे। हेमंत बिस्वा शर्मा किती मोठं मॅजिक भाजपसाठी आसाममध्ये दाखवतात याची चर्चा पहिल्यापासून होती। इंडिया आघाडी अंदाजे 2 ते 4 जागांवरती विजयी होऊ शकते। एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार आसाममध्ये 14 पैकी 10 ते 12 जागांवरती एनडीए तर इंडिया आघाडी 2 ते 4 जागा असा आसामचा एक्झिट पोल आहे। आणि उर्वरित राज्य म्हणजे ईशान्येकडची वेगवेगळी राज्य याचा सुद्धा एक्झिट पोल आपण पाहतोय। ईशान्य भारतात एकूण जागा आहेत सगळ्या मिळून ईशान्य भारतातल्या जागा 11 आहेत, ज्यामध्ये भाजप साधारणतः एनडीए साधारणतः 6 ते 9 जागांवरती विजयी होण्याचा अंदाज एक्झिट पोलचा आहे। आणि इंडिया आघाडी 1 ते 3 जागा, इतर 1 ते 2 जागा। ज्या मणिपूरबद्दल ज्या ईशान्य भारतामधल्या अनरेस्ट बद्दल आपण बोलत होतो त्याचे आकडे तुमच्या प्रत्येकीची एक छोटी छोटी कमेंट, किशोरीताईंचं स्वागत करते मी सगळ्यात आधी, आणि एक छोटी छोटी कमेंट ईशान्य भारताच्या आकड्यांवरती। मनीषाताई, नाही, ईशान्य भारतामध्ये बघा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यापासून खूप काम केलेलं आहे। मणिपूरची एक आयसोलेटेड घटना आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे। आपण त्याच्यावर किती चर्चा केली तरी ते जखम पुन्हा पुन्हा उघडून काढल्यासारखं आहे आणि त्याच्याने तुम्ही मतं मागू शकत नाही किंवा मतं देऊ नका असं म्हणू शकत नाही। मुळात म्हणजे आत्तापर्यंत या देशातल्या महिलांना काय मिळालंय हे आपण पाहिलं। आता इंडिया आघाडी म्हणतात 1 लाख रुपये आम्ही देणार। अहो, तुमचं सरकार 50-60 वर्ष होतं तेव्हा तुम्ही 5 रुपये कधी महिलांना मदत केली नाही, तुम्ही महिलांचं नुकसानच केलं। रिक्वेस्ट आहे कारण महाराष्ट्राच्या आकड्यांची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे, पटापट पुढे जायचं आपल्याला, त्यामुळे अगदी थोडक्यात प्रत्येकाची कमेंट। मी तुम्हाला थोडंसं थांबवून विद्याताईंकडे जाते। विद्याताई, ईशान्य भारताचे आकडे। नाही, ईशान्य भारताचे आकडे तुम्ही दाखवताय, पण मला असं वाटत नाही की त्याच्यापेक्षा जास्तीच इंडिया आघाडीला मिळतील। आणि हे आता आकडे दाखवतायत याच्यामध्ये म्हणजे प्रत्यक्षात हेच असतील असं म्हणू शकत नाही आपण, त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्ती इंडिया आघाडीला निश्चित असेल। रुपालीताई, मुळामध्ये हे आकडे तुम्ही जे दाखवतायत हा तुमचा सर्वे तुम्ही जेव्हापासून निवडणूक सुरू म्हणजे मतदान पार पडलं तेव्हापासून आहे। मग विचार करा की हे आकडे काय येत आहेत। जर महिलांवर अत्याचार झालेत, महिलांना काहीच नाही मिळालं, तर महिला एवढ्या कमी आहेत का की नाही तरी आम्ही मोदींना देऊ म्हणून? कुठेतरी ती घटना घडली त्याचा निषेध तर आहे, परंतु त्याच्यामध्ये सरकारने अतिसंवेदनशीलपणे ते प्रकरण हाताळलेलं आहे, त्याचाही इफेक्ट म्हणून ते महिला मतदान ते करू शकतात। हाताळलेलं नाही। रुपालीताईंना मी पुन्हा आठवण करून देईल की त्या सारखं जे म्हणतायत की मग महिला का नाही बोलत, महिला बोलतील। आणि मला असं वाटतं आता एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये सुद्धा महिलांचं मतदान किंचित जास्तीच आहे पुरुषांपेक्षा, त्यामुळे महिलांच्या मतदानामध्ये ते दिसलं पाहिजे ना आपल्याला। परवा दिसेल सरकार नाही घडवत, कुठे काही जे विकृत लोक आहेत ज्यांचे विकृत विचार आहेत त्यातून घडते, सरकार त्याच्यावर संवेदनशीलपणे फक्त हाताळण्यासाठी सरकार कमी पडलं, त्यांना सुद्धा आपण थोडासा न्याय देऊयात। किशोर, एक छोटीशी कमेंट शायना इंसिनकडे पण आपल्याला जायचंय, हेमलताताईंकडे पण। मणिपूरच्या घटनेवरनं जर आपण या गोष्टी आता म्हणतोय तर ती निषेध तर सगळेच करताय, पण निषेधाप्रमाणे काम नाही दिसलंय। आजही मणिपूर जळतंय। जर सरकारने केलंय म्हणतंय तर जे माननीय पंतप्रधान आहेत ते संवेदनशील एकदा तरी त्याच्यावरती दिसले का हे आम्ही नाही म्हटलंय। हे जे ज्या विधानसभेमध्ये झालं, संसदमध्ये, त्याच्यावर 1 मिनिटाच्या वर त्यांचं ते नव्हतं। याचा अर्थ किती संवेदनशील आहे ते आपण म्हणण्यापेक्षा लोकांनी बघितलंय, ऐकलंय। आत्ता तुमचे जे एक्झिट पोल आहेत 6 ते 9, अरे 6, 7, 8 ह्या ज्या काही जागा आहेत ह्याच्यातला फरक खूप आहे ना। एक्झिट एकदम 6 ते नाही, त्यामुळे या वेळेचा बदल हा महिलाच जास्त देतील, कारण महिलांमुळे बदल घडेल, महिलांमुळे बदल दिसेल असं तुम्हाला वाटतंय? शायना इंसी आणि हेमलता पाटील तुमच्या दोघींकडनं कमेंट घ्यायची आहे। सगळ्यात आधी शायना